निवडणुकीची धावपळ सुरू आहे आणि यायला थोडा मला उशीर झाला कारण माझाच प्रचार सुरू होता. थोडं सकाळी मग थोडं संध्याकाळी. बाबीजी वरती या, वरती या, वरती या. खरं जर आपण पाहिलं तर 30च मिनिटं राहिलेली आहेत, पण मतदानाला अजून 10 दिवस आहेत. आणि तुम्हाला ह्या मतदानाच्या दिवशी 20 तारखेला माहित आहे की मतदान कुठच्या चिन्हावर करायचं आहे. कुठे काही चिंता, शंका, गडबड, घोटाळा झाला, प्रचार संपला, आता विजय मिरवणूक. असं जरी हे वातावरण खेळीमेळीचं असलं, जरी हे वातावरण असंच आनंदी असलं आणि असंच आनंदी असायलाच पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे मी, मुंबईत अर्थात प्रत्येक गल्लीत फिरण्याचा प्रयत्न आहे. आणि ही निवडणूक ही आपल्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची निवडणूक ठरणार आहे. ही निवडणूक आपण फक्त काही आपल्याला आपलं चिन्ह परत पाहिजे किंवा पक्षाचं नाव परत पाहिजे किंवा आमचं अस्तित्व किंवा तुमचं अस्तित्व किंवा एखादं परत पाहिजे ह्याच्यासाठी नाही आहे. ही निवडणूक फक्त काही उद्धव ठाकरे साहेबांसाठी किंवा माझ्यासाठी महत्त्वाची नाही आहे. ही निवडणूक आपल्या महाराष्ट्रासाठी आणि खास करून मुंबईसाठी फार महत्त्वाची ठरणार आहे. ह्या निवडणुकीमध्ये निर्णय होणार आहे की आपलं नाव हे महाराष्ट्रच राहणार की अदानी राष्ट्र होणार आहे. हे तुम्ही ठरवायचं आहे. हा निर्णय तुमच्या हातात आहे. हा निकाल तुम्ही द्यायचा आहे आणि हा निकाल 23 तारखेला येणार. पण त्याच्या आधी 20 तारखेला आपल्याला भरघोसपणे मशालीला मतदान करायलाच लागेल. जेव्हा माझी वरळीची देखील प्रचार फेरी सुरू झाली होती तेव्हा देखील मी सांगितलं होतं, वरळीमध्ये सांगितलं, जे आज परळमध्ये शिवडीमध्ये सांगत आहे आणि सगळीकडे सांगणार आहे की आपली मुंबई जी आपल्याला काही अशीच मिळाली नाही, आपल्याला लढायला लागलं. आणि माझ्यापेक्षा जास्ती तुम्हाला माहिती आहे, जिथे तो काळ बघितलेला आहे, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ बघितलेली आहे, ज्याच्यात माझे पंजोबा एक अग्रेसर नेते होते. माझे आजोबा त्यावेळी कार्टून्स काढायचे, त्याच्यातून त्यांनी तो लढा दिला. अर्थात माझ्या वडिलांनी जेव्हा 10-12 वर्षापूर्वी म्हणजे आपले पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंनी जेव्हा संयुक्त महाराष्ट्र दालन केलं तेव्हापासून माझ्यासारख्या तरुणाला साधारणपणे हा पूर्ण अंदाज यायला लागला की केवढी मेहनत आपल्याला घ्यायला लागली. पण आज ह्याच मुंबईमध्ये आणि ह्याच मुंबईसाठी आपण लढायला लागतंय, पुन्हा एकदा रस्त्यावर यायला लागतंय. 2-3च विषय मी जास्ती घेणार नाही वेळ आपला, पण 2-3 विषयात तुम्हाला सांगतो का तुम्हाला ही मुंबई आणि महाराष्ट्राचा लढा हा गरजेचा आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प जो आहे, किती लोकांनी ऐकलं ह्याच्याबद्दल? ऐकलंय सगळ्यांनी? आपल्या शिवसेनेचं पक्षाचं जे आंदोलन आहे, किती लोक आंदोलनात आले होते? सगळे आले होते. आणि आता मी तुम्हाला जो प्रश्न विचारणार आहे तो फार महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प जो आहे धारावीचा, हा तुम्हाला वाटतो का की फक्त धारावीसाठी आहे की संपूर्ण मुंबईवर ह्याचा इम्पॅक्ट होणार आहे? संपूर्ण मुंबईवर होणार आहे. आणि जे मी सांगितलं तुम्हाला की ह्याचं नाव महाराष्ट्र राहणार की अदानी राष्ट्र होणार, भाजप अदानी राष्ट्र करणार का, हा फार महत्त्वाचा प्रश्न ठरतो. जसं गेल्या 2 वर्षामध्ये आपण पाहिलं, आपल्या मराठी माणसाचा कणा मोडण्यासाठी, आपल्या भूमिपुत्रांचा कणा मोडण्यासाठी, आपली जी स्वप्न आहेत ती चिरडण्यासाठी एकामागोमाग एक प्रधानमंत्री महोदय मोदी साहेबांनी आपल्याच राज्यामधून, आपल्याच महाराष्ट्रामधून त्यांचं सरकार बसल्यानंतर जे उद्योगधंदे आपण खेचत होतो, आपल्याकडे आणत होतो, ते सगळे उद्योगधंदे त्यांनी पळवले होते गुजरातला. अनेकदा मी हे बोलून झालेले, संपूर्ण महाराष्ट्रात मला वाटतं प्रत्येक तरुण आणि तरुणी जे रोजगार शोधत असतात, बेरोजगार आहेत, नव्या संध्या शोधत असतात, त्यांनी देखील पाहिलेलं की वेदांता फॉक्सकॉन होता, त्यांनी 2.25 लाख कोटीचा हा प्रकल्प नेला गुजरातला. 1 लाख नोकऱ्या आपल्या महाराष्ट्रातून इथूनच गेल्या. तसंच बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, परवाकडेच अजय चौधरी साहेब, तुम्हाला आठवत असेल, वडोदऱ्यामध्ये प्रधानमंत्री महोदयांनी रोड शो काढला. या भाजपची मस्ती बघा केवढी आहे. आपल्या महाराष्ट्रात निवडणुका लागल्यात, घरोघरी ते येणार आहेत, मतं मागायला सांगणार आहेत, आमच्यासाठी मतदान करा. पण तुमच्याच महाराष्ट्रातून, आपल्याच महाराष्ट्रातून एअरबसचा प्रकल्प जो पळवला त्यांनी गुजरातला, त्याचं रोड शो त्यांनी काढला की बघा आम्ही कसा खेचला महाराष्ट्रातून गुजरातला. ह्या भाजपला आपण मतदान करू शकतो का? करू शकतो कधी? तसंच मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल, हे 5-6 मोठे प्रकल्प जे आपल्या राज्यातून त्यांनी गुजरातला नेलेले आहेत, ह्याच प्रकल्पांमधून साधारणपणे 4.5 ते 5 लाख नोकऱ्यांच्या संध्या, रोजगाराच्या संध्या त्यांनी पळवल्या गुजरातला. आणि एवढंच नाही तर गेल्या एवढ्या वर्षाच्या इतिहासामध्ये
भाजप मुंबई एकटी जिंकू शकत नाही, आपल्याशिवाय तर मुळीच जिंकू शकत नाही. मग काय करायचं? मग भाजपने प्रयत्न केला, मुंबईत दंगली लावायच्या. मुंबई तोडू शकतो का? मुंबईला गुजरातला सोडू शकतो का? हेही होत नाही. तर मग पुढचं पाऊल काय? तर मुंबई महानगरपालिकेत गेले 2 वर्ष निवडणुका न घेता ज्या काही सगळ्या कमिटी असतात, स्टँडिंग कमिटी असेल, इम्प्रूव्हमेंट कमिटी असेल, अनेक ह्या समित्या असतात, त्यांना सगळ्यांना बायपास करून एकामागोमाग एक आपले मुंबईचे भूखंड जे आहेत ते त्यांच्या मालकाच्या घशात टाकत आहेत, म्हणजे अदानीच्या घशात टाकत आहेत. बोलणार पण मालकाच्या घशात घालत आहेत त्याच्या. आज आपण पाहतोय या मुंबईमध्ये जी धारावी आहे, मूळ धारावी जी आहे, जसं पुनर्वसन होणं गरजेचं आहे, पुनर्विकास होणं गरजेचं आहे. धारावीचा पुनर्विकास आम्हाला पण करायचा आहे. आपल्या वेळी पण टेंडर आपण काढत होतो. कदाचित आपल्या वेळी जर असतं ह्यांनाच मिळालं असतं किंवा कोणालाही दुसऱ्याला मिळालं असतं, पण ज्या सवलती दिलेल्या आहेत आपण त्यांनी, ह्या सरकारने त्यांना, त्या आपण दिल्या नसत्या. या धारावी पुनर्विकासाच्या प्रकल्पामध्ये जे सवलती आहेत तुम्ही ऐकून घ्या केवढ्या भयानक आहेत. एखादी इमारत तुम्हाला बनवायची असेल, कुठच्याही सेल्फ डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट असेल, डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट असेल, रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट असेल, तुम्हाला या चाळी उद्या नवीन बनवायच्या असतील, तुम्हाला मुंबई महानगरपालिका असेल, म्हाडा असेल किंवा जे काही स्थानिक ते प्राधिकरण असतं, त्याला तुम्हाला प्रीमियम भरायला लागतो. मग पायऱ्यांचा प्रीमियम आहे, तुम्हाला ओपन स्पेस म्हणजे मोकळ्या जागेचा प्रीमियम भरायला लागतो. मुंबई महानगरपालिकेला अदानीने खरं तर धारावीसाठी 5,500 कोटी देणं गरजेचं आहे. हीच मुंबई महानगरपालिका जी 1997 मध्ये आपली सत्ता आल्यानंतर 600 कोटीच्या तोट्यात होती, ती आपण साधारणपणे 92,000 कोटीच्या सरप्लसमध्ये आणली, फायद्यात आणली, लोकांसाठी आणली, कुठेही टॅक्स न वाढवता आणली. असं जपलेलं आहे आपण ह्या मुंबईला, असं जोपासलेलं ह्या महानगरपालिकेला. माझ्या मंचावर असे अनेक लोक आहेत जे नगरसेवक होऊन गेलेले आहेत, अनेक वेगळ्या समित्यांच्या मार्फत तुमची सेवा केलेली आहे. पण हे 5,500 कोटी देखील त्यांनी सांगितले अदानींनी बीएमसीला देणं गरजेचं नाही. हा आपला पैसा आहे, महाराष्ट्राचा पैसा आहे, मुंबईच्या हक्काचा पैसा आहे. का त्या अदानींनी खायचा? आणि एवढंच नव्हे तर हे धारावीचं जे मूळ 300 एकर, त्याला अजून काही 250 एकर दिल्यानंतर 540 एकरचा भूखंड त्याला फुकटात दिलेलाच आहे. पण त्याहून अधिकचे आपली मिठागरं असतील, भांडूप असेल, कांजूरमार्ग असेल, विक्रोळी असेल, घाटकोपर असेल, पार्लं असेल, मड आयलंड असेल, तिकडचा कोळीवाडा असेल, हे देखील 540 एकर म्हणजे एकंदर 1,080 एकर हे त्यांनी अदानीला फुकटात दिलेले आहेत. इथे किती लोकांची स्वप्न आहेत की घरं घ्यायची स्वतःची? सगळ्यांची आहेत ना? तुम्ही मला सांगा, आत्ता जी घरं या मुंबईत तुम्हाला दिसत आहेत, तुम्ही स्क्वेअर फुटात मोजणी करता किती स्क्वेअर फुटाची आपल्याला घरं मिळणार? तरी देखील उद्धव साहेबांनी एक भार आपल्यावर जो होता तो कमी केलाय, तो म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स 500 स्क्वेअर फुटापर्यंत माफ करून दाखवला आपण. हे काम आपण केलेलं आहे, अभिमानाने सांगू शकतो, महाविकास आघाडीच्या सरकारने केलेलं आहे. पण जर तुम्हाला या मुंबईमध्ये, आपल्या मुंबईमध्ये 1 स्क्वेअर फूट फुकटात मिळत नाही, तर मग तुम्ही मला सांगा, ज्या अदानीने आजपर्यंत महाराष्ट्रासाठी काही चांगलं केलं नाही, मुंबईसाठी चांगलं केलं नाही, एक नवा रोजगार इथे निर्माण केला नाही, नवा उद्योग ह्या महाराष्ट्रात आणला नाही, सगळं पळवून नेलं तिथे, अशा अदानीसाठी तुम्ही मला सांगा 1,080 एकर आपण फुकटात का द्यावे? हा निर्णय तुम्हाला मान्य आहे? अदानीला तुम्हाला जमीन मुंबईची फुकटात द्यायची आहे? जी मुंबईसाठी आपल्याला रक्त सांडायला लागतं, ज्या मुंबईसाठी आपल्याला लढायला लागलं, आपल्या पूर्वजांनी रक्त सांडलेलं आहे, ह्या मुंबईला तुम्हाला अदानीला फुकटात देणं हे मान्य आहे? आणि जर मान्य नसेल तर आपण भाजपला मतदान करू शकत नाही. मान्य नसेल तर आपण एकनाथ शिंदे गद्दारांना मतदान करू शकत नाही. आणि मान्य असेल तर त्या मनसेला आपण मतदान करू शकत नाही, ज्यांनी त्यांचा पाठिंबा भाजपला दिलेला आहे. आणि हेच एकनाथ शिंदे आहेत, हीच भाजप आहे. जसं मी धारावीचं बोलत आहे, जसं मुंबईच्या भूखंडाबद्दल बोलत आहे, तसं आपल्या मुंबईतले गावठाण असतील, मुंबईतले सगळे कोळीवाडे असतील, ह्याच भाजपना आणि एकनाथ शिंदेना सगळ्या महाराष्ट्रातले कोळीवाडे असतील, गावठाण असतील, कितीतरी समाज आपले त्या कोळीवाड्यामध्ये राहतात, गावठाणांमध्ये राहतात, हे सगळे घेऊन आज जर आपण एकरांवर पसरलेलो आहेत कोळीवाडे म्हणून. माझ्या मतदारसंघात कोळीवाला, मला वाटतं तुमच्याकडे पण आहे, बरोबर ना? शिवडीमध्ये आहे, धारावीत आहे, मडला आहे, माहीममध्ये आहे, कोल्याब्यात आहे, कितीतरी कोळीवाडे आहेत. आणि सर तसं पाहायला गेलं तर 7 जिल्ह्यामध्ये कोळीवाडे आहेत, गावठाण आहेत. तुम्ही ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसी आत्ताची घ्या आणि बघा, या 31 तारखेपर्यंत सजेशन ऑब्जेक्शनसाठी वेळ होता. भाजपाची आणि एकनाथ शिंदेची हाऊसिंग पॉलिसी ही आहे की एकरांवर बसलेले कोळीवाडे जे आहेत ते त्यांना आता स्क्वेअर फुटामध्ये डांबायचे आहेत. क्लस्टर डेव्हलपमेंट आणि स्लम रिहॅबिलिटेशनमध्ये ह्यांना कोळीवाडा आणायचा आहे. त्याचा विरोध मी केलेला आहे, आपण सर्वांनी केलेला आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेला आहे. आणि आपण तर हा निर्णय घेतलेला आहे, उद्धव साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे की ज्या दिवशी महाविकास आघाडीचं सरकार येईल
तेव्हा पहिल्या दिवशी या ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसीची आपण होळी केल्याशिवाय राहणार नाही, रद्द केल्याशिवाय राहणार नाही. जे आपले कोळीवाडे आहेत, जी गावठणं आहेत, ती कोळीवाड्यांसारखेच विकास झाला पाहिजे. जे विस्तारीकरण असेल त्याचं, तिथे जे स्थानिक आणि पारंपरिक व्यवसाय असतील त्याचा देखील जो विस्तार आहे, त्यांना जे हक्काच्या जागा मिळायला पाहिजेत. ह्या सगळ्या आपल्या कोळी बांधवांना सोबत घेऊन समिती बनवून जे सीमांकन आपल्या सरकारने सुरू केलं होतं, महाविकास आघाडीच्या सरकारने सुरू केलं होतं, ते सीमांकन पूर्ण करून जसं कोळी बांधवांना विकास पाहिजे, जसं गावठणांना विकास पाहिजे, तो विकास आपण करून दाखवायचा आहे. पण आज एकामागोमाग एक जसं उद्योगधंदे घेऊन गेलेत, आपली मुंबईची जमीन घेऊन चाललेले आहेत, कोळीवाड्यांमध्ये आपल्याला सगळ्यांना बिल्डिंगमध्ये डांबून जी पुढची जमीन आहे सगळी समुद्रकाठीची त्यांना बिल्डरांना द्यायची, त्यांच्या आवडत्या बिल्डरांना द्यायची. तसंच अजून एक मुंबईचा मोठा कणा, आपला महत्त्वाचा एक पाठबळ आर्थिक शक्ती आपली, ती म्हणजे BST आहे. BST बस आहे. इथे BST बस किती लोकांनी वापरली आहे? सगळ्यांनी वापरली ना? मला तुम्ही सांगा, BST बस जी आपली आहे ती जगातली सर्वात परवडणारी बस सेवा आहे ना? 5 रुपयात 5 किलोमीटर जाऊ शकतो, 10 रुपयात 10 किलोमीटर जाऊ शकतो, 15 रुपयात 15 किलोमीटर जाऊ शकतो आणि 20 रुपयात कुठूनही कुठे जाऊ शकतो. हे आपल्या सरकारने केलेले, हे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीने केलेलं आहे. पण हीच BST मुंबईला यांना चिरडायचं आहे, मुंबईला यांना खेचायचं आहे, मुंबईचा आवाज दाबायचा आहे. म्हणून हीच BST जी आपण आपल्या काळात 10,000 इलेक्ट्रिक बसेस पर्यंत नेणार होतो, ह्याच BSTला आता ह्या लोकांनी, ह्या गद्दारांनी प्रत्येक दिवशी 33 ते 35 लाख लोक ह्या BSTवर जातात. पण ह्याच गद्दारांनी खेचून आणले 2,000 बसेंवर. 2,000 बस चालतात आता, 2,200 बसेस वगैरे चालतात. तुम्हाला माहिती आहे कशी गचडी होते ते बसेसमध्ये, किती मोठ्या रांगा लागले. आणि हे एवढ्यासाठीच आहे कारण आर्थिक शक्ती जी आपली, आर्थिक बळ जे आपलं आहे, ज्याच्यातून आपला प्रवास करतो, कामगार प्रवास करतो, कष्टकार प्रवास करतो, हे सगळं ह्यांना मोडून काढायचं आहे. आणि ह्याचसाठी मुंबईवर ह्यांचा डोळा आहे. तुम्ही ह्या भाजपला, ह्या मनसेला, ह्या एकनाथ शिंदेला मतदान करू शकणार आहात? नाही करू शकत आपण. आणि आपण त्याच्या पुढे गेलोय. कारण काय झालंय, ह्यांना माहिती पडल्यानंतर की आता हे निवडणुका हरणार आहेत, ह्यांनी आता ठरवलेलं आहे की बघा आता आम्ही फसव्या योजना काढू. इथे महिला मोठ्या संख्येत आलेल्या आहेत. मी तुम्हाला पहिला निर्णय आपला महाविकास आघाडीचा सांगतच आहे. जसं आपण आता हे परवडणारे दर सांगितले ST BST साठी, तसंच जसं आपलं सरकार येणार आणि महाविकास आघाडीचं सरकार आपण आणणार म्हणजे आणणारच. सरकार आल्यानंतर ST असो, BST असो, शासकीय कुठची बस सेवा असो, महिलांसाठी आपण फ्री ऑफ कॉस्ट मोफत बस सेवा देणार आहोत. वर्षाला 6 सिलेंडर फ्री देणार आहोत. ही जी फसवी योजना त्यांनी आणलेली आहे, लाडकी बहीण, ह्यांना लाडक्या बहिणी आत्ता 2 महिन्यात आठवायला लागले, जेव्हा हरायला लागले. ह्याच्या आधी कधी ह्यांना बहिणी दिसल्याच नव्हत्या. महिलांवर अत्याचार वाढत चाललेत, बहीण दिसली नाही. गौरी लंकेशचे मारेकरी एकनाथ शिंदेनी स्वतःच्या पक्षात घेतलेत, बहीण दिसली नाही. वामन म्हात्रे ज्यांनी महिला पत्रकाराला विचारलं की रेप तुझाच झालाय का, ह्यांना तेव्हा बहीण दिसली नाही. जेव्हा बिल्किस बानोच्या रेपिस्टला आरती केली त्यांची, भाजपवाल्यांनी निवडणुकीत फिरवलं, ह्यांना बहीण दिसली नाही. पण जेव्हा निवडणुका हरायला आले तेव्हा नेमक्या बहिणी दिसायला लागल्या. मी आज तुम्हाला विचारत आहे, ज्या रेवण्णासाठी प्रधानमंत्री महोदयांनी, ज्या रेवण्णांनी ज्यांनी 2,000 पेक्षा जास्ती रेप केले, त्याचं व्हिडिओ शूटिंग केलंय, त्याच्यासाठी प्रधानमंत्री महोदयांनी प्रचार केला, अशा भाजपला किंवा मनसेला, त्यांच्या बी टीमला किंवा एकनाथ शिंदेला तुम्ही मतदान कधी करू शकणार आहात का? ते तुमचे लाडके भाऊ असू शकतात का? आणि म्हणून ही फसवी योजना भाजप नेमकी बंद करणार बघा, सरकारचं चुकून त्यांचं आलं तर. पण आपण बंद नाही, महालक्ष्मी म्हणून योजना काढतोय. लाडकी बहीण मध्ये देतात किती हो? 1500. बरोबर आहे ना? 1500 कधी द्यायला लागले? 1500 2024 मध्ये. जरा डोळे बंद करा आणि 2014ची आठवण करा, किती देणार होते? आणि आता परत 2024 मध्ये आता किती देत आहेत? म्हणजे तुम्ही विचार करा, जर यांचं चुकून सरकार आलं तर 150 रुपयाचे चेक द्यायला सुरू करतील. आणि मी खोटं बोलत नाहीये. तिथे UP मध्ये परवाच योगी आदित्यनाथ साहेबांनी 300 रुपयाच्या चेकचं वाटप केलेलं आहे. शेतकऱ्यांना विचारा, जेव्हा जेव्हा काही नुकसान भरपाई द्यायची असते 65 रुपयाचा चेक, 25 रुपयाचा चेक वाटप करतात. पण आपण महाविकास आघाडी म्हणून असं नाही, या योजनेचे पैसे दुप्पट करणार आहोत आणि महिलांना आधार म्हणून, एक सन्मान म्हणून 3,000 रुपये प्रति महिना देणार आहोत. आहे ना, हे सगळं खूप मोठं काम आहे, महत्वाचं काम आहे. आपली जी महाविकास आघाडीची पंचसूत्री आलेली आहे त्याच्यात आहेच. पण मला माहिती आहे, जसं महिलांना आधार गरजेचं आहे, महिलांचा सन्मान गरजेचा आहे, तसं आज माझा तरुण मित्र मैत्रिणी ज्या बेरोजगार म्हणून फिरत आहेत, सगळीकडे फिरत आहेत, नोकऱ्यांसाठी शोधत आहेत, सगळे ते बेरोजगार तरुण जे रजिस्टर करतील
त्यांना पुढच्या 2 वर्षासाठी आपण प्रत्येक महिन्याला 4,000 रुपये बेरोजगारी भत्ता म्हणून देणार आहोत. कारण त्यांच्या घरी जाऊन आई वडिलांना चेहरा काय दाखवणार? जगायचं कसं? महागाई वाढत चाललेली आहे आणि ह्या महागाईच्या काळामध्ये आपण विचार करायचा आहे की आपला पुढचा मार्ग कुठचा असणार आहे. किती वाजले आहे ना अजून वेळ? किती वेळ आहे? नाही पोलिसांना विचारतोय. ठीक आहे पुढचे काही नाही मला बोलायला काही नाही. केस आमच्या दोघांवर होईल. मग तुम्ही आम्हाला मत नाही देऊ शकणार. आम्हाला परत एकदा छापून आणायला लागेल की अजून एक केस झाली. नाही ते बरोबर आहे, पण त्यांनी त्यांचं काम पण केलं पाहिजे. नाही तुम्हाला महत्वाचं हेच सांगायचं आहे की आज आपण ही जी लढाई लढत आहोत ही महाराष्ट्र धर्म म्हणून लढलं पाहिजे. महाराष्ट्र धर्म. पुढच्या काही दिवसांमध्ये अनेक पक्ष येतील, अनेक पक्ष प्रचार करतील, घरोघरी जातील, दारोदारी जातील आणि वेगळ्या वेगळ्या नावांवर मतदानासाठी तुमची हक्क मागतील, तुमच्याकडे मतं मागतील. कोणी हिंदुत्वाचा विषय काढेल, कोणी अजून काहीतरी टोल माफीचा विषय काढेल, अजून काहीतरी भलता विषय काढतील. पण ह्या कुठच्याही नकली लोकांना तुम्ही मतदान करू शकणार का? गेली 2 वर्ष आपल्या राज्यातून जे रोजगाराच्या संध्या निघून गेलेल्या आहेत, जे मोठे मोठे उद्योगधंदे निघून गेलेले आहेत, आज बेरोजगार म्हणून आपण फिरत आहोत. ते फक्त हिंदू म्हणून नाही, फक्त मुस्लिम म्हणून नाही, फक्त बुद्धिस्ट म्हणून नाही, फक्त कोण शीख म्हणून नाही, तर आपण महाराष्ट्र म्हणून आज बेरोजगार म्हणून फिरत आहोत. आज आपल्या शहरांमध्ये गेल्या 2 वर्षामध्ये जो भ्रष्टाचाराचा आपण पाहतोय, भ्रष्टाचार जो वाढलेला आहे, भयानक भ्रष्टाचार सगळीकडे वाढलेला आहे. मग रस्त्याचा मागच्या वर्षीचा भ्रष्टाचार असो, या वर्षीचा 6,000 कोटीचा भ्रष्टाचार असो, सॅनिटरी पॅड मधला भ्रष्टाचार असो, कुठच्याही टॉयलेट मधला भ्रष्टाचार असो, कुठेही कुंड्यांमध्ये भ्रष्टाचार असो, आपल्याला जो धक्का बसलेला आहे, आपला खिसा जो कापला गेलाय, हे फक्त आपण हिंदू किंवा मुस्लिम किंवा शीख किंवा ईसाई किंवा पारसी म्हणून नाही, तर महाराष्ट्र म्हणून आपला खिसा कापला गेलेला आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आज जो ह्या गेल्या 2 वर्षामध्ये आपल्याला अन्याय होत चाललेला आहे ना, आपला जीएसटीचा परतावा आपल्याला राज्याला मिळत आहे, जे दुकानदार हैराण आहेत, जे शेतकरी आत्महत्या करत आहेत, जे महिलांवर अत्याचार वाढत आहेत, जे पोलिसांवर हमले वाढत आहेत. एवढंच काय तर राज्याची कायदा सुव्यवस्था एवढी बेकार झालेली आहे की गृहमंत्री स्वतःना फोर्सवन घेऊन चालायला लागत आहे. हे सगळं जे होत आहे आपल्यामध्ये, कधी कायदा सुव्यवस्था असेल किंवा हे अन्याय असतील, आपल्याची माथ्यावर कुठे ओळख लिहिली नसते की तुम्ही हिंदू आहात किंवा मुस्लिम आहात किंवा शीख आहात किंवा बुद्धिस्ट आहात किंवा ईसाई आहात. हे आपण महाराष्ट्र म्हणून अन्याय सहन करत चाललेलो आहे. हा अन्याय किती दिवस सहन करायचा? कारण हे जे येणार आहेत, काल परवाकडे मोदी साहेब आलेले आणि त्यांनी मला एक चॅलेंज दिलंय की काँग्रेसने सांगावं, 2 शब्द चांगले काढावेत, एक तर स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल किंवा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल. हे त्यांनी चॅलेंज दिले की पुढच्या 15 दिवसात काढावेत. मी त्यांना उलट चॅलेंज देतोय, कारण इथे ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, ह्या देशाच्या मातीमध्ये काय जगभराच्या पाठीवर स्वातंत्र्यवीर सावरकर असतील किंवा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, यांचा आदर तर आम्ही करतोच, त्यांचं नतमस्तक होतोच. पण प्रधानमंत्री महोदयांनी महाराष्ट्रात येऊन सांगावं, हे आता किती दिवस आपल्याला ह्या भूतकाळात ठेवतील? आपल्याला म्हणजे ह्याच्यावरनं लढतात की हे महान आहेत की ते महान आहेत, सगळे महान आहेत. पण आज ते वरतून बघत असतील, माझे आजोबा वरतून बघत असतील की ज्या मोदी साहेबांना त्यावेळी माझ्या आजोबांनी पाठिंबा दिला होता, त्याच मोदी साहेबांनी माझ्या महाराष्ट्रातून रोजगार का पळवला आणि उद्योगधंदे का पळवले. मी त्यांना सांगत आहे, पुढच्या 15 दिवसात आम्हाला सांगा, महाराष्ट्राला उत्तर द्या की गेल्या 2 वर्षात जेव्हा तुम्हाला संधी होती काहीतरी चांगलं करायची, या महाराष्ट्रात काहीतरी चांगलं घडवायचं, जेव्हा तुम्हाला संधी होती महाराष्ट्रात उद्योगधंदे आणायचे, काहीतरी नवीन सुख समृद्धी आणायची, तेव्हा तुम्ही महाराष्ट्रावर अन्याय करून आमच्याकडचे रोजगार असतील, उद्योगधंदे असतील, गुजरातला का पळवले, ह्याचं पहिलं उत्तर प्रधानमंत्री महोदयांनी आम्हाला द्यावं. अनेक भाजपचे नेते आता योगी आदित्यनाथजी फिरतात सगळीकडे. फिरत असताना ठीक आहे, बघा आमचा महाराष्ट्र कसा समृद्ध आहे, बघा आमचा महाराष्ट्र कसा तुम्ही मागे नेलाय भाजप म्हणून. आणि डेव्हलपमेंटचं मॉडेल, विकासाचं मॉडेल हे आम्ही योगी साहेबांकडून समजायचं. ज्या उत्तर प्रदेशमध्ये जिथून लोक महाराष्ट्रात येत होती कोविडच्या काळात, कारण इथे जीव तरी जात नव्हते, ऑक्सिजन तरी मिळत होता, त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन आम्हाला सांगायचं डेव्हलपमेंटचं मॉडेल काय. तुम्हाला आठवत असेल, महाराष्ट्र हा जो सुखरूप राहिला असेल महाविकास आघाडीच्या काळात, तर तो एका व्यक्तीमुळे राहिला, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांना जी डॉक्टर्सनी साथ दिली. तुम्ही महाराष्ट्र म्हणून उद्धव साहेबांना साथ दिली. जे काही ते सांगायचे, घरोघरी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जायचे, सगळीकडे सांगायचे की आपण काळजी कशी घेतली पाहिजे. पण त्याच वेळेला उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये कशी शव वाहत होती, त्याच वेळेला सुरतमध्ये असेल, अहमदाबादमध्ये असेल, ॲम्ब्युलन्स मिळत नाही, बिचारे लोक रस्त्यावर पडली होती.
आणि हे डेव्हलपमेंट मॉडेल येऊन आम्हाला आता शिकवायला लागलेले आहेत, ह्याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही आहे. आज आपण पाहतोय जेव्हा हिंदुत्व हिंदुत्व म्हणून येतात भाजप आपल्या अंगावर, पण हीच ती भाजप आहे ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी राम मंदिराचं उद्घाटन अर्धवट असताना केलं होतं. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तींनी जेव्हा भाजपला विसर पडला होता राम मंदिराचा, तेव्हा तिथे अयोध्येला जाऊन सांगितलं होतं, पहिले मंदिर फिर सरकार. मुख्यमंत्री झाल्यानंतर गेलो होतो, पण तिथे एक दोन काँग्रेसचे आमदार पण देखील होते आपल्या बरोबर. पण हे सगळं होत असताना जसं महाराष्ट्र आपण पुढे नेत होतो, सगळ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र पुढे नेत होतो. कारण जेव्हा आपण सेवा करतो, कोणाची जनतेची सेवा करतो, तिथे आपण कुठचाही धर्म बघत नाही, जात बघत नाही, कुठेही समाज बघत नाही. आपण सेवा करत असतो ती या जनतेची करत असतो, तिथे कुठेही लेबल लागत नाही. जी 25 वर्ष आपण सेवा केली या महाराष्ट्राची ती फार महत्वाची आहे. आणि ही सेवा करत 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 जेव्हा आपलं सरकार आलं आणि चांगलं काहीतरी करत होतो, तेव्हा नेमकं जे गद्दार आहेत अलिबाबा और 40 चोर ह्यांनी आपलं सरकार पाडलं. सरकार पाडल्यानंतर आपण पाहिलं आज जसे उद्योगधंदे गुजरातला गेलेले आहेत, तसे हे सगळे लोक कुठे पळाले होते? पहिले गुजरातला, तिथून गुवाहाटीला गेले. आणि नंतर एक चित्र विसरू नका, कारण तुम्ही ठरवायचं आहे तुमच्या पुढच्या पिढीला आदर्श कुठचा द्यायचा आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीचा द्यायचा आहे की हे सगळे गद्दार जे टेबलांवर नाचून वेड्यासारखे नाचत होते, तुम्ही ठरवायचं आहे. आणि त्यावेळेला जेव्हा आम्हाला वाटत होतं की अरे जे लोक आपलेच आहेत, कदाचित आमचेच होते, एका वेळी आम्ही त्यांना घरातले समजत होतो, त्यांनी आपल्या सर्वात कठीण काळात आपल्याला पाठीत खंजीर खुपसला, त्यावेळेला सोबत राहिले, तो हा मंच आमच्या सोबत राहिला. आणि या मंचाचे मी आभार मानतो. आहेत अनेक आठवणी आहेत, अनेक आठवणी सांगू शकतो, अनेक आठवणी लिहू शकतो, बोलू शकतो. व्यक्त होणं हे खूप सोपं असतं, पण व्यक्त झाल्यानंतर तो कठीण काळ सोबत काढणं हे फार महत्त्वाचं असतं. इथे मंचावर अर्थात अजय चौधरी साहेब बसलेत, जे आपले उमेदवार आहेत. त्यांनी मला माहिती आहे, त्यांना देखील खूप ऑफर आले असतील, धमकी आले असतील, प्रेशर आले असतील, पण त्यांनी सांगितलं तुम्ही जे काही देताय ना, देण्याचा प्रयत्न करा, विकत घेण्याचा प्रयत्न करा. विकत घेऊ शकत नाही, कारण मी हाडा मासाचा शिवसैनिक आहे. गेले 2-2.5 वर्ष मी पाहतोय, माझ्या बाजूलाच बसतात विधान भवनात, पक्षाची भूमिका मांडणं असेल, गटनेते म्हणून आमच्याकडून विधान भवनात गेल्यानंतर अटेंडन्सची सही करून घेणं असेल, हे सगळं आपण ते एक वडिलकीच्या नात्याने तिथे काम करत असतात. आणि तसाच आपल्या परळचे विषय असतील, शिवडीचे विषय असतील, लालबागचे विषय असतील, हमखासपणे मांडत असतात. मग आपले इमारतींचा विषय असतील, आपल्या ज्या अनेक वेगळे विषय ह्या मतदारसंघातले ते मांडत असतात. आणि म्हणून म्हणजे आता मी अनेकदा आणि म्हणून म्हणत नाही तर ही दाढी पण खाजवायला लागेल मला. पण मी तुम्हाला एवढंच सांगायला आलेलं आहे की ह्या व्यक्तींची आम्हाला गरज आहे. तुम्ही अजय चौधरी साहेबांना निवडून देणार की नाही, फार महत्वाचं आहे. अरविंद सावंत साहेबांना तुम्ही निवडून दिलेलं आहे, अजय चौधरी साहेब लढायला तयार आहेत. आणि हीच सगळी लोक वाघ म्हणून जेव्हा आता पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्र गाजवल्याशिवाय राहणार नाहीत, ही मी तुम्हाला खात्री देत आहे. जसं अजय चौधरी साहेबांचे मी आभार मानतो, तसं सुधीरजींचे देखील आभार मानतो मी. शाखेत देखील मांडले होते, दोघांनी या पुढे. मी त्या दिवशी देखील शाखेत पण मांडले होते. थोडं भावुक झालो होतो, कारण ह्यालाच परिवार बोलतात. मी अभिमानाने सांगू शकतो की जेव्हा जेव्हा आत्ता ह्या काळामध्ये उद्धव साहेबांनी कोणालाही उदाहरण दिलं की हा माझा माणूस आहे, जसं चौधरी साहेबांचं देतात, तसंच प्रत्येक व्यक्तीला महाराष्ट्रामध्ये सुधीरजींचं देखील उदाहरण दिलं की हा हक्काचा माझा माणूस आहे. हे परिवार आहे, ह्याला नातं बोलतात. हे जे ऋणानुबंध आहेत, आम्ही शिवरायांची शपथ घेतलेली आहे महाराष्ट्रासाठी लढण्याची, महाराष्ट्र जपण्याची, महाराष्ट्राची सेवा करण्याची. मी तुम्हाला विचारतोय, या महाराष्ट्रासाठी लढायला तुम्ही तयार आहात का? या मुंबईसाठी तुम्ही लढायला तयार आहात का? लढायला तयार असाल तर जिंकायला तयार आहात का? आणि जिंकायचं असेल तर आपली निशाणी कुठची? 20 तारखेला निशाणी कुठची? 20 तारखेला निशाणी कुठची? 20 तारखेला निशाणी कुठची? धन्यवाद. जय